गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस 24व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 22, 23, 24 असे 3 श्लोक घेतले ते. आज आपण 25, 26, 27, 28 असे 4 श्लोक घ्यायचा प्रयत्न करू. सावनीताई, 9वा अध्याय 25 ते 28 असे 4 श्लोक आपण म्हणायचा प्रयत्न करू. गो अहेड. अनम्यूट फर्स्ट, अनम्यूट. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अस्नामि प्रयतात्मनः यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम् शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. वंडरफुल, थँक्यू. वेलकम. ऍक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं. आपला 25वा श्लोक पण मागच्या वेळेस झाला होता. आपण 26व्यापासून सुरू करू. इट डझंट मॅटर. 26, 27, 28 आणि मग त्याच्यानंतर जमलं तर 29 पण करू. लेट अस सी. 26 पासून सुरू करू. आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. 26व्या श्लोकामध्ये हा भक्ती योगामधला सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे भगवान काय म्हणतात की तुम्ही पत्रम पुष्पम फलम फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. याचा अर्थ हा होतो की इफ वन ऑफर्स मी विथ लव अँड डिव्होशन ए लीफ, ए फ्लावर, ए फ्रूट और वॉटर, आय विल ॲक्सेप्ट इट. आता याचा अर्थ तर आम्ही लोकांनी असा घेतलाय की भगवंताला या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत आणि या जर आपण बरोबर मनस्थितीमध्ये बरोबर भावनेने जर भगवंताला अर्पण केल्या तर तेच भगवंतासाठी नाही, आपल्यासाठी सगळ्यात चांगलं असतं. तर आपल्या आतमध्ये जर भगवंत आहे असं आपण म्हटलं, माझ्या देहामध्ये देखील भगवंत आहे. आपल्या देहामध्ये फक्त आपण या 4च गोष्टी टाकायला पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम. राईट. म्हणजे पत्र म्हणजे पानं, फल म्हणजे पत्रम पुष्प म्हणजे फुलं, राईट, आणि फल म्हणजे सगळी फळं आणि पाणी. तर अशा प्रकारे समजा आपण पानं, फुलं आणि फळं, फळांमध्ये मग बिया पण आल्या, राईट. तर ह्या गोष्टींवरच समजा आपण आपला देह चालवला तर आपला देह खूप चांगला राहतो असा आमचा अनुभव आहे. याच्यासाठी विनोबा काय म्हणतात? विनोबा म्हणतात, पत्रवा पुष्प जो प्रेमे फळवा जळ दे मज ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे. पत्र वा पुष्प जो प्रेमाने मला देतो, फळ किंवा जळ, ते त्या पवित्र भक्ताचे, तो जो पवित्र भक्त आहे त्यांनी जे मला अर्पण केलेलं आहे, त्यांनी भक्ताचे अर्पिले म्हणजे भक्तांनी मला अर्पण केलेलं खाय मी सुखे म्हणजे मी सुखाने खातो असं भगवान म्हणतात. यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. Let us see what Kishorji has to say. We'll see the Mukta Chanda first. पान असो वा फूल असो, फळ किंवा पाणीच असो, भक्त जे अर्पी एकनिष्ठेने ते मी स्वीकारी आनंदाने. पान असो किंवा फूल किंवा फळ किंवा नुसतं पाणी जरी असलं तरी सुद्धा एकनिष्ठेने जर भक्तांनी मला अर्पण केलं तर मी ते आनंदाने स्वीकारतो. वृत्तबंधामध्ये काय म्हणतात बघा. असे भक्तिभावे कुणी पूजिलेले, फळासी किंवा मला अर्पिलेले, असो फूल पाणी की साधेची पान, मला आवडे पार्थ ते तूही जाण. म्हणजे भावार्थ कसा श्लोकामधला घेतलेला आहे आणि इतक्या सुंदर चालीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो, ही त्या छंदाची खासियत आहे. असे भक्तिभावे कुणी पूजलेले, फळासीही किंवा मला अर्पिलेले.
मला फळांनी फळ मला अर्पण करा, फळांनी माझी भक्ती करा किंवा उपासना करा, फुलांनी करा, पानांनी करा किंवा नुसत्या पाण्याने करा, तरी सुद्धा साधं पान जरी असलं, साधं फूल जरी असलं, पाणी जरी असलं, तरी मला ते आवडतं. कारण की त्याच्या मागचा जो भाव आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे. ह्या श्लोकाबद्दल ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया आपण. लेट अस सी. ज्ञानदेव सेज, पान, फळ, फूल अथवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त मनुष्याचं भक्तिपूर्वक आणलेलं ते पान फुलादींनी सेवन करतो. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे मिसे, फळ आवडे तैसे, भलतयाचे हो. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादं फळ वाटेल तसलं भलत्याच झाडाचं का असेना, असं दिलं तरी मला चालतं, नाही का. भक्तो माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठू न फेडता सेवी आदरेशी. भक्त माझ्या पुढे ते दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचं सेवन करतो. म्हणजे त्या फळाचं देठ न काढता सुद्धा भगवान ते ग्रहण करतो, अशा प्रकारची भावना आहे बघा. पै गा भक्तीचे नावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या पुरंबावे, परी मुखीची घाली. अर्जुना, भक्तीच्या उद्देशानं भक्ताने एखादं फूल मला दिलं, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. म्हणजे फूल कशा करता वाहतात, तर वास घेण्यासाठी वाहतात ना फूल, पण तो वास न घेता भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच टाकतो. अशा प्रकारे ज्ञानदेवानी त्याची कल्पना केली बघा. ठीक आहे ना. हे असो कायसी फुले, पानची एक आवडे ते जाहले, ते साजूकही न हो सुकले, भलतेसे. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, वाटेल त्या झाडाचं एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, म्हणजे ते ताजच असलं पाहिजे असं नाहीये. वाळलेलं असलं किंवा कसलंही असलं तरी चालेल. म्हणजे बघा की आपण भगवंताला जे पान वाहतो ना, ते पान ताजं नसलं आणि सुकलेलं असलं, वाळलेलं असलं तरी सुद्धा ते चालतं. भावना महत्वाची आहे. भावनेमध्ये ओलावा पाहिजे. आपण जी वस्तू वाहतोय त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ओल असो किंवा नसो, पण भावनेमध्ये ओलावा पाहिजे. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे, तसे पत्रची परी तेणे सुखे, आरोगू लागे. परंतु ते दिलेलं पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेलं आहे असं मी जाणतो, आणि भुकेलेला अमृतामुळे जसं संतुष्ट होतो त्याप्रमाणे मी ते पान खाऊ लागतो. म्हणजे आपण पान किंवा फूल वेगळ्या भावनेने वाहिलेलं आहे. फळ ही खाण्याची वस्तू आहे. पान आणि फूल ऑब्व्हियसली आहे असं नाहीये, परंतु ती पण मी खाऊन टाकतो असं भगवान सांगतात. अथवा ऐसे ही एक घडे, जे पाला ही परी न जोडे, तरी उदकाचे तव साकडे नव्हेल की. अथवा एक वेळ असंही झालं की पाला खरा पण तोही मिळाला नाही, मग पाण्याचा तर कुठे दुष्काळ नाही ना. मग काय करायचं की फूल नाही मिळालं, पान नाही मिळालं, फळ नाही मिळालं, पहिले तर फळ घ्या. जर फळ नाही मिळालं तर फूल घ्या, फूल नाही मिळालं तर पान घ्या, पान नाही मिळालं तर नुसतं पाणी घ्या. हा, ते भलतेथ निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करुनी अर्पिले जेणे मज. ते पाणी वाटेल तिथे बिन खर्चाचं व मिळवण्याचा काहीही प्रयत्न करता स्वभावतःच प्राप्त झालेलं आहे. तेच आपलं सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केलं, त्याचं काय झालं. तेणे वैकुंठा पासोनी विशाळे, मजलागी केली राऊळे, कौस्तुभा होनी निर्मळे रेणी दिधली. त्याने त्या करण्याने वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरं माझ्याकरता तयार केली आणि कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले.
म्हणजे समजा चांगल्या भावनेने आपण नुसतं पाणी जरी अर्पण केलं भगवंताला, तरी सुद्धा ज्या पुण्यामुळे किंवा ज्या मोठ्या मोठ्या मंदिरं बांधण्यामुळे जे पुण्य तयार होतं त्याच्यापेक्षाही जास्त पुण्य हे या भावनेमध्ये आहे, की कुठल्या भावनेनी भगवंताला आपण जे काही अर्पण करतो आहोत ते अर्पण करतो आहोत. हा श्लोक संपला ना की मग आपण अधोष्टीचा प्रश्न घेऊ. ओके, सो लेट मी फिनिश दिस होल श्लोक अँड देन विल टॉक. ओके. दुधाची सेजारे क्षीराब्दी ऐसी मनोहरे मजलागी अपारे सृजिली तेणे. त्याने एक क्षीरसागरासारखी मनोवेध दुधाची अनेक शय्यागृहे मजकरता उत्पन्न केली. म्हणजे जो माणूस भावनेनी पाणी वाहतोय ना, त्यांनी काय केलं की वैकुंठापेक्षा मोठं मंदिर बांधलं, कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचा अलंकार मला अर्पण केले. क्षीरसागरासारखी मनोवेद दुधाची अनेक शय्यागृहे, म्हणजे शय्यागृह म्हणजे बेडरूम्स. क्षीरसागर म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी किंवा दुधाचा समुद्र. ओके. अनेक दुधाची, अनेक मनोवेद दुधाची म्हणजे मनाने जे जे वेध घेतले, म्हणजे इट्स अन इमॅजिनेशन. अनेक शय्यागृह मजा करता उत्पन्न केली. मग काय, कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू मज हाती वा लाविला दिन करू दीप माळे. त्याच्या त्या करण्यात कापूर चंदन अगरू अशा या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा डोंगर, मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होतं. कशामुळे, फक्त शुद्ध भावनेनी अनन्या चिंतयंतो माम, म्हणजे अनन्य भावानी आपण जर साधं पाणी जरी अर्पण केलं भगवंताला, तरी सुद्धा कापूर चंदन अगरू अशा सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्यांनी मला अर्पण केल्याप्रमाणे होतो. त्याने आपल्या हाताने मज करता सूर्याला दीपमाळेवर लावलं, असं मी त्याच्या या भक्तियुक्त कृत्याने समजतो. त्याने आपल्या हाताने मज करता, म्हणजे आपल्या हाताने माझ्याकरता, मला अर्पण करण्याकरता काय केलं की सूर्याला दीपमाळेवर लावलं. दीपमाळा जी असते त्याच्यावर डायरेक्टली सूर्यालाच लावलं. तर विचार करा की अशा प्रकारे भगवंत आपल्यावर प्रसन्न नाही होणार तर मग काय होईल. गरुडासारखी वाहने मज सुरतरूंची उद्याने कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे. त्याने गरुडासारखी वाहनं, कल्पवृक्षांचे बगीचे आणि कामधेनूंचे कळप मला अर्पण केले. मज अमृताहुनी सुरसे बोनी वोगरिली बहुवसे ऐसा भक्ताचेनी उदकलेशे परितोषे गा. मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वानं त्याने नैवेद्याला दिली. अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने असा संतुष्ट होतो, जे भक्तिभावाने समजा आपण साधं पाणी जरी अर्पण केलं, नुसता पाण्याचा नैवेद्य दाखवा, तरी सुद्धा तो पूर्णपणे संतुष्ट होतो. कारण की देव जो आहे ना, तो भावाचा भुकेला आहे, वस्तूंचा भुकेला नाहीये, किंवा भक्तीचा भुकेला आहे. तो आपल्या मनामध्ये जर भक्ती असली तर त्या भक्तीचा भगवान भुकेला आहे. आपण त्याला किती खायला घालो, काय नैवेद्य दाखवू, त्याच्याशी भगवंताला काहीच करायचं नाही. तुम्ही विचार करा की आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो म्हणजे करतो काय. आपण नैवेद्य जेव्हा दाखवतो तेव्हा आपण एक ताट देवासमोर ठेवतो आणि आपण मनातल्या मनात असं म्हणतो की देवा, आता तुम्ही हा प्रसाद म्हणण्यापेक्षा तुम्ही हा नैवेद्य आमच्याकडनं जो आहे तो ग्रहण करा. तर भगवान तो नैवेद्य ग्रहण करतात आणि मग जे उरतं त्याला आपण म्हणतो प्रसाद, आणि मग तो प्रसाद आपण वाटून टाकतो किंवा स्वतः खातो. अशा प्रकारे संपूर्ण जीवन आपलं जर नैवेद्यमय आणि प्रसादमय झालं, मग काय होईल, मग ते शुद्ध सात्विकच राहील नाही. कारण की भगवंताला आपण काही घाणेरडी वस्तू तर ऑफर नाही करणार ना कधी पण. जी शुद्ध सात्विक असेल तीच वस्तू भगवंताला आपल्याला अर्पण करता येईल. तर तसं जर आपण केलं तर आपल्यासाठी खूप चांगलं राहील. हे सांगावे काय किरीटी वाची देखिले आपुलिया दिठी
मी सुदामाची या सोडी गाठी पव्ययान पव्य पव्यया लागी पव्यया लागी. ते काय मला एक्झॅक्टली माहिती नाही. पव्यया म्हणजे आगीच पुरचुंडी येते. हा अर्जुना, हे सांगायला कशाला पाहिजे? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की मी पोह्यांकरता सुदाम देवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. मी सुदामाची या सोडी गाठी पव्या लागी. त्या पुरचुंडीला ज्या गाठी मारल्या होत्या सुदाम्यानी, ज्याच्यामध्ये पोहे आणले होते, त्या सगळ्या गाठी मी सोडवल्या. याचा आणखीन एक अर्थ आपण असा घेऊ शकतो की आपल्या मनामध्ये जे काही आपण जमा करून ठेवलेलं आहे, म्हणजे विचार करा की पुरचुंडीमध्ये पोहे भरलेत, तर ते भगवंताकडे जेव्हा आपण नेऊ तेव्हा भगवंत आपल्या हाताने, अलगद हाताने ते उघडेल पाकिट. ठीक आहे. त्यामुळे काय होईल की आपल्या मनामधला कचरा हळूहळू निघून जाईल. आपण जर भगवंताचं अनुष्ठान केलं, काही काही लोक इथे मोठा मोठा जप करतात, 13 कोटीचा जप, 10 कोटीचा जप, 12 कोटीचा जप. असं जेव्हा आपण अनेक वर्षांचं तप करतो, त्याच्यानंतर आपल्याला अशा काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात, नाही का? आणि भक्ती जर आपली दृढ असली तर मग आपण जे काही अर्पण करू भगवंताला, ते भगवंत घेईल, ते मनाने ते ग्रहण करेल आणि बाकी जे उरेल ते सगळं प्रसादमय असेल. आणि असं करता करता माहितीये का की आपल्या मनामध्ये जो काही कचरा जमा झालेला आहे ना, तो सगळा कचरा आपण भगवंताला अर्पण करतो आणि तो भगवंत तो कचरा सगळा ॲब्झॉर्ब करून घेतो आणि वी रिमेन प्युअर. तर सुदाम देवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडवल्या किंवा सोडल्या. आपण जर शरणागतीने भगवंताकडे गेलो तर आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे भगवंत सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे काय माहितीये का की आपल्याच अंतरात्म्यातनं आपल्याला आवाज येईल की आपण हे नको, हे करायला पाहिजे. तसं जेव्हा होतं तेव्हा ते चांगलं असतं आपल्यासाठी, नाही का? ओके. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. मी एक भक्तीच ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर असतो. परंतु भगवंताकडे समजा मेजॉरिटी झाली किंवा अशी पार्टी झाली तर आपण कदाचित त्याच्याकडे जाणार पण नाही, नाही का? येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्कळ, भक्ती तत्व भक्ती तत्व. बाकी पान फूल फळ याचं अर्पण करावं, ते करणं म्हणजे मला भजण्याचं एक निमित्त असतं. हे जर केलं तर आपण ह्याच्यामुळे भजन करू बाय डिफॉल्ट. वास्तविक पाहिलं तर आम्हाला आवडतं असं म्हणायला पाहिजे. आम्हाला आवडतं म्हणून केलं जातं, ठीक आहे ना? भक्ताच्या ठिकाणचे शुद्ध भक्ती तत्वच होय, राईट? म्हणून अर्जुना अवधारी, तो बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. याच्यामध्ये म्हणतात की म्हणून अर्जुना ऐक, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असं जर करणं असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप मंदिरामध्ये तुम्हाला विसरू नकोस. तू प्रथम आपली एक बुद्धी वश करून घे, आणि असं करणं असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप मंदिरामध्ये तुम्हाला विसरू नकोस. कसं फिरवून फिरवून सांगितलंय बघा वाक्य. प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे, म्हणजे काय की बुद्धी आपल्या नियंत्रणाखाली पाहिजे. ते आपल्या नियंत्रणाखाली खाली पाहिजे म्हणजे काय माहितीये का की आपली बुद्धी आपण भगवंताला अर्पण केली आणि भगवंत आपल्यासाठी जे काही चांगलं आहे तेच फक्त घडवून आणतोय. हे जर माहिती असेल तर फार चांगलं. बुद्धी वश करून घे. असं करणं असेल
तर मग सहजच आपल्या मनोरूप मंदिरामध्ये तुम्हाला विसरू नकोस. When we realize that this same principle pervades me and pervades the entire universe apart from me, ते जे तत्व आहे ते तत्व जास्त सूक्ष्म असायला पाहिजे, नाही का? तू आपली एक बुद्धी वश करून घे. आपली जी बुद्धी आहे ती भगवंताच्या चरणी लीन कर. Our discrimination, our faculty of discrimination has to be surrendered at the feet of the divine. याचा आणखी एक अर्थ मला असा कळतो की आपल्या बुद्धीने आपण समजून घेऊ शकतो की इथे काय चाललेलं आहे. म्हणजे आपल्या भोवताली जे काही चाललेलं असतं त्याचं आकलन आपल्याला आपल्या इंद्रियांच्या मार्फत, आपल्या मनाच्या मार्फत होईल. परंतु त्याच्या मागचं जे तत्व आहे ते समजण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. मग एकदा जेव्हा कळतं की हे तत्व सगळीकडे सारखंच आहे, तेव्हा मग बुद्धी त्या तत्वाप्रती आपोआप शरणागत होते. तर ह्याचा अर्थ कृष्ण हे जे हे ते सत्य असं जर आपण मानलं तर मग आपण कृष्णाच्या पायाशी नतमस्तक होऊ, असं होईल. किंवा आपण जर निसर्गामध्ये आपला देव शोधायचा प्रयत्न केला तर निसर्गाचे जे नियम आहेत ते आपण पाळायचा प्रयत्न करू. दॅट विल बी ईश्वर प्रणिधान, दॅट विल बी भक्ती. ठीक आहे. ओके, आदोष, गो अहेड प्लीज. आदोष, यू हॅड अ क्वेश्चन. हा दादा, मला असं म्हणायचं आहे, आय हॅव वन क्वेश्चन, की आता गजानन महाराजांनी पण असंच केलं. गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी, मग कवर सुताची कांदा भाकर बक्षिली प्रेमा खातर, किंवा लोकमान्य टिळकांना प्रसाद पाठवला. तर हे असे महान संत आपल्या देशात असे मधल्या मध्ये याच्यात येत राहतात का, की जे आपल्याला म्हणजे ह्याचे चांगला मार्ग दाखवतात? हा प्रश्न आहे. करेक्ट, असं होतं खरं. परंतु जो चांगला मार्ग जो आहे ना तो कोणी आपल्याला तरी दाखवला ना ते सुद्धा आपण तो ग्रहण करणं आणि आपण त्या मार्गाने चालत राहणं किंवा चालायचा निश्चय करणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला कोण काय शिकवेल त्याला इतकं महत्व नाही आहे. आपण त्यांच्याकडनं काय शिकतो आणि आपण ते कसं आपल्या जीवनामध्ये अंमलात आणतो हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, ग्रेट. चला मग आपण ह्याच्या पुढचा श्लोक घेऊ आता. इज देयर एनी अदर क्वेश्चन और कॉमेंट अबाउट दिस श्लोक? पत्रम पुष्पम फलम तोयम. आपण चांगल्या भावनेनी, शुद्ध भावनेनी, भक्ती भावानी जे काही अर्पण करू भगवंताला ते त्याला प्रिय आहे. ही इज गोइंग टू ऍक्सेप्ट आणि ही इज गोइंग टू लव्ह इट, असं आहे. तर लेट्स सी इफ वी कॅन गो टू द नेक्स्ट वर्स नाव. पहिला आपण प्रभुपाद काय म्हणतात पाहूया. त्याच्यात म्हणतात, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हा पण एक श्लोक मला खूप आवडतो. याचं काय आहे की यत् करोषि म्हणजे व्हॉट एव्हर यू डू, यदश्नासि, अश्ना म्हणजे भूक, सो व्हॉट एव्हर यू ईट, यदश्नासि. यज्जुहोसि, व्हॉट एव्हर यू ऑफर और गिव्ह अवे, you have donated. And ददासी, व्हॉट एव्हर ऑस्टेरिटीज यू परफॉर्म, जे काही तप केलं, यत् तपस्यसि कौन्तेय, डू दॅट ओ सन ऑफ कुंती ॲज अन ऑफरिंग टू मी. म्हणजे हे सगळंच्या सगळं जे चाललेलं आहे ना, जागृत अवस्थेमध्ये आपण जे काही जाणीवपूर्वक करतो ते सगळंच्या सगळं जाणीवपूर्वक आपल्याला भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे ना. आता जे खासी होमिसी देसी, जे जे आचरसी तप, जे काही करसी कर्म ते करी मज अर्पण. जे खासी होमिसी देसी, जे जे आचरिसी तप, जे काही करसी कर्म ते करी मज अर्पण. जे काही करशील ते सगळंच्या सगळं तू मला अर्पण कर. म्हणजे काय आहे की आपला प्रत्येक कार्यक्रम समष्टीच्या कल्याणाकरता असायला पाहिजे. आणि समष्टीचं कल्याण झालं तर आपलं कल्याण होणारच आहे त्याच्यामध्ये, का नाही होणार? लेट्स सी इफ वी कॅन शेअर another screen now. Share screen and we'll go to Gita.
अरे हा सार्थ ज्ञानेश्वर मध्ये ना आपला लेटसी यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान देतो, जे तप करतो, ते सर्व मला अर्पण कर. जे जे काही व्यापार करीसी, का भोग हन भोगिसी अथवा यज्ञी यजिसी नाना विधी. जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील, ना तरी पात्र विशेष दाने, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपाही हन साधने व्रते करिसी. किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाणे देशील, अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतन देशील किंवा तप किंवा साधने सांगशील, ठीक आहे, किंवा व्रतांचं आचरण पण करशील. पण मग काय होईल? ते क्रियाजात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझी या मोरा. तात्पर्य काय आहे की जे जे कर्म जसं जसं तुझ्याकडून स्वभावता घडेल, मग ते सांग, हे सांग, असो अथवा अथवा असंग नसतो, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर. किती सोपं. मागे तुम्हाला मी एक उदाहरण देतो ना, स्वामी सर्वप्रियानंदांचं. ते कुठल्या तरी अनगॉडली आवर मध्ये ही वॉज एट द एअरपोर्ट, सो देर वॉज नोबडी अदर दॅन द सिक्युरिटी पीपल अँड हिम. तर त्या सिक्युरिटी वाल्याने त्यांना प्रश्न विचारला, महाराज कुछ तो भी बताइए, काय करू? तर त्यांनी सांगितलं की तुम्ही रोज जे काही करत असाल ना, ते रोज करत असतानाच आपण भगवंताला एक फूल वाहिलेलं आहे अशी कल्पना करा. तर त्याच्याने काय होईल? त्याच्याने असं होईल की आपली भगवंतामधली निष्ठा दृढ 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 होत जाईल, आणि अशा व्यक्तीला धोका नसतो नॉर्मली, ठीक आहे ना, धोका नसतो. जे जे काही व्यापार करीसी, का भोग हन भोगीसी अथवा यज्ञी यजिसी नाना विधी. जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी मला हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाने देशील, किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाने देशील, अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने सांगशील किंवा व्रतांचे आचरण करशील, ते क्रियाजात आघवे, जे जैसे निपजले स्वभावे, ते भावना करोनी करावे माझी या मोरा. तात्पर्य, जे जे कर्म जसं जसं तुझ्याकडून स्वभावता घडेल, मग ते सांग असो अथवा असंग असो, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने तू कर पलीकडे, नाही का. परी सर्वथा आपुले जीवी, केलियाची से काहीची नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझी या हाती. या प्रकारे केलं असताना कर्मांची शुभाशुभ फलरूप जी बंधनं, त्यापासून तू मुक्त होशील. या संन्यासरूपी म्हणजे कर्मफल त्यागरूपी कर्मयोगाने युक्त चित्त व कर्मबंधापासून मुक्त झालास म्हणजे माझ्या समीप यायचे, ठीक आहे. शुभाशुभ फलैरवे. आता हे ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे ना, तो गीतेमधला श्लोक आहे. तर आतापर्यंत 27व्या श्लोकापर्यंत आपल्याला कुठे काय कळलं किंवा कुठे काय अडकलं तर ते आपण सांगू शकता. वी आर नाउ इन वर्स 27. पत्रम पुष्पम फलम तोयम, त्याच्यावर होतं की तुम्ही भक्तिभावाने मला जे काही अर्पण कराल ते आपण खाऊन टाकू. आणि भारतीय पद्धतीमध्ये ना, आपलं जितकं देवावर प्रेम आहे ना, तितकंच देवाचं पण आपल्यावर प्रेम आहे, असं आहे. दोन्हीकडनं आहे ते. आपण जर प्रेमभावानी भक्तिभावानी जर जे काही आपण अर्पण करू भगवंताला,
ते तो ग्रहण करतो, प्रेमाने ग्रहण करतो आणि त्याचंही आपल्यावर प्रेम असतं. एनी क्वेश्चन्स और कमेंट्स? नसेल तर आपण पुढचा श्लोक घेऊ. ओके. शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनै संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. परंतु अमुक कर्म मी केलं अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामध्ये ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्म शुद्ध करून म्हणजे कर्तृत्व अभिमानरहित होऊन मला अर्पण कर. मग अग्निकोंडी बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेलं बी अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवतं, त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट काही कर्म काहीच फळ देत नाहीत. म्हणजे आपण समजा बाहेरच्या जगामध्ये काही केलं तर त्याचं फळ निश्चित मिळेल आपल्याला, परंतु जी आतली साधन आहे ती कशी आहे ते सांगतात. अगा कर्मे जे उरावे ते तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एक. अर्जुना, ज्या वेळेला शिल्पे कर्म करणारे कारागीर शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचं सुखदुःख त्यांच्या सुखदुःखांचं रूपाने फळ तयार होतं आणि त्या फळाला भोगण्याकरता एखादा देह घ्यावा तसं आपल्याला झालं. ज्या वेळेला कर्म शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचं सुखदुःखांचं रूपाने फळ तयार होतं आणि त्या फळाला भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. म्हणजे कसं की समजा चांगल्या अनुभवांमध्ये जरी आपण अडकलं ना त्याचा जन्म मरणापासून सुटका नाही. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची कामना उत्पन्न न होणं हे मोक्षाचं लक्षण. अगा कर्मे जे उरावे ते तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. त्याच्यानंतर काय म्हणतात ज्ञानदेव 404 मध्ये, ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्मासवे श्रम वर चिलही गेले. ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केलं त्यावेळेलाच जन्म मरण पार नाहीसं झालं आणि जन्म नाहीसं झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. सो इफ वी सरेंडर ourselves completely to our inner consciousness, we will do much better. जर कर्म उरलेलं असलं, दुःखरूप कर्माचं तर फळ भोगावं लागेल, परंतु सुखरूप जरी कर्म किंवा पुण्यरूप जर कर्म उरलं, कर्मामुळे दोनच गोष्टी घडतात. कर्मामुळे पाप घडतं, नाही तर कर्मामुळे पुण्य घडतं. तर पाप जे आहे ना ते तर आपण कोणासोबत शेअर करू शकतो, पुण्य नाही करतो. ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसले मरण जन्मासवे श्रम वरचिलही गेले. ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केलं त्यावेळेलाच जन्म मरण पार नाहीसं झालं आणि जन्म नाहीसा म्हटल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्ट नाहीसे झाले, नाही का. आपल्याला जर काही कष्ट होत असेल तर काय होतं, मोस्टली इट इज आयदर psychological or mental. If things are not happening the way I want them to happen, that is the only cause of misery. Okay. त्यामुळे जर ह्याच्यातनं सुटका झाली तर will you not feel relieved? You will feel great. Yeah. Okay. म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यासयुक्ती सोपारी धिदली तुझ. म्हणून अर्जुना याप्रमाणे ही सोपी अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती दिलेली.
ह्याप्रमाणे ही सोपी युक्ती, कुठली अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती मी तुला दिली आहे, तर ही एकदम अंमलात आण. ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीचा म्हणजे 30 फलप्राप्तीची कधी आहे बघा, की हा 40 कर्मरहित होण्यास जास्त थोडा वेळ नाही लागणार का? तितकाच जास्त वेळ नाही लागणार का आपल्याला? म्हणजे ही सोपी गोष्टी अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती तुला दिलेली आहे, ती जर तू उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस म्हणजे कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ नाही लागणार का? या देहाची या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडिजे माझी याची अंगा. वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असताना देहरूपी बंदीखान्यात पडावं लागत नाही आणि सुखरूप जे माझं स्वरूप त्याच्याशी अनायासे ऐक्य होते. बघा, याच्याबद्दल कोणाला काही म्हणायचं का? 27 आणि 28 आपण खूप पुढे चाललो गेलो का? समोहम सर्वभूतेषु हा आपण म्हटलाच नव्हता म्हणजे अवनी, परंतु आपण त्याच्या आधीच म्हटला का? शुभाशुभ फल एरैवम मोक्षसे कर्मबंधनै संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैश्यसी. हा 28वा श्लोक होता. तर एवढे श्लोक तर अवधीने म्हटले आतापर्यंत. ह्याच्याबद्दल जर काही कोणाला चिंतन करायचं असेल तर आपण म्हणूया, लेट अस सी इफ वी कॅन कॉन्टेम्पलेट ऑन दीज थिंग्स. हे 3 श्लोक झाले ना आपल्यास? कोणाला काही आहे का प्रश्न? पत्रम पुष्पम फलम तोयम, आपण जे काही अर्पण करू भगवंताला ते तो आनंदाने स्वीकार करतो आणि आपल्याला आशीर्वाद पण देतो. म्हणजे काय माहितीये का, की म्हणजे जो माझा अनुभव आहे तो सांगतो तुम्हाला, की जर आपण फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम एवढ्याच वस्तू ग्रहण केल्या आपल्या आतल्या परमात्म्यासाठी, आपल्या आतल्या कृष्णासाठी, आपल्या आतल्या वैश्वानरासाठी, तर ते त्या आतल्या परमात्म्याला किंवा वैश्वानराला पूर्णपणे संतुष्ट करतो. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा वी डोंट फील लाईक गोइंग बॅक टू अवर इटिंग जंक होतं. ओके, आहे प्रश्न? कॉमेंट्स? नाही? एक श्लोक घेऊ का आणखीन एक? लेट अस सी. अवनी म्हटला नाही येतो, मी म्हणून पण बघतो आणि मग आपण सुरू करूया. लेट अस सी. अध्याय 9 श्लोक 28 आहे ना? लेट्स गो टू 28. शुभाशुभ फल एरैवम मोक्षसे कर्म बंधनै संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पैश्यसी. आता आपण म्हणून झालेला आहे ऑलरेडी. याच्यानंतरचा बघूया. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. याचा अर्थ काय आहे की आय एन्व्ही नो वन, मला कोणाबद्दल कुठल्याही प्रकारचा जळफळाट नाहीये, द्वेष नाहीये किंवा मत्सर किंवा ईर्ष्या या सगळ्या गोष्टी पण नाही. नॉर एम आय पार्शल टू एनीवन, आय एम इक्वल टू ऑल, मी सगळ्यांसाठी सारखाच आहे. पण हुएवर रेंडर्स सर्व्हिस अन टू मी इन डिव्होशन इज अ फ्रेंड इज इन मी अँड आय एम ऑल्सो अ फ्रेंड टू हिम. जर आपण भगवंताची सेवा केली, सर्व्हिस अन टू मी इन डिव्होशन इज अ फ्रेंड, हा माझा मित्र आहे. ही इज इन मी, म्हणजे तो माझ्यातच आहे. आणि आय एम ऑल्सो अ फ्रेंड टू हिम, म्हणजे मी पण त्याच्यासाठी मित्रच आहे. त्याच्यासाठी विनोबा काय म्हणतात बघूया. सममी सर्वभूतास प्रिया प्रिय नसे मज, परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी. असा जो भक्त आहे तो माझ्यात राहतो आणि मी पण त्याच्यात राहतो, नाही का? ह्याच्या आधीचा श्लोक आपण मराठीतला घेतलाच नव्हता, सो आय डोंट विल लुक ॲट दॅट ऑल्सो. अशाने तोडूनी सर्व कर्मबंध शुभाशुभ योग संन्यास सांधोनी, योग संन्यास साधोनी, योग संन्यास सांधोनी, सांधोनी म्हणजे एकत्र आणणं, मिळसी मज मोकळा. आणि आपण लेट अस सी व्हॉट किशोरजी हॅज टू से फॉर बोथ दीज वर्सेस. किशोरजी सेज,
पानं असो वा फुलं असो हे आपण मागच्याच बघितलं होतं. ह्याच्यानंतरच बघू आता आपण काय म्हणतात आहे. पार्था जे तू करिसी भक्षिसी यज्ञास अर्पिसी दान करिसी वा तप करिसी ते सकळ मजसी अर्पण करावे केवळ. मग मुक्त होशील कर्मबंधातुनी सुटशील शुभाशुभ परिणामातुनी. होनी संन्यास योग तुझसी प्राप्त होशील मज माझी विलीना तू मुक्त. बघा तू माझ्यामध्येच विलीन होशील केव्हा, जेव्हा तू जे काही करत असशील, जे भक्षण करत असशील, जे यज्ञात अर्पिसी दान करीस ते सगळं मला अर्पण कर. जे काही करत असशील ते सगळं माझ्यासाठी कर. व्हॉट एव्हर यू आर डुईंग, म्हणजे इन्क्लुडिंग आता आपण ही जी साधना करतोय किंवा आपण आता एकमेकांसोबत गीता शिकायचा प्रयत्न करतो, हे जे व्रत आहे ना हे देखील भगवंताला अर्पण करायचं की भगवंता ठीक आहे, आता गीता मला जेव्हा केव्हा समजेल त्याच्यानंतर हे गीतेचं पुस्तक आणि हे सगळं तूच ठेव. रोजच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसोबत जर आपण भक्ती किंवा भगवान जोडले तर त्या रुटीन कामाचा देखील कर्मयोग होतो. कारण की आपण स्वतःसाठी काही ठेवत नाही, आपण फक्त भगवंताला अर्पण करण्याच्या भावनेनेच फक्त करतोय. ठीक आहे ना. मी असे सम सर्व भूताप्रती मित्र वा शत्रू मजसी नसती. जे करीती निष्ठेने माझी भक्ती तया माझी मी व ते मज माझी. ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये असं आहे. असे भक्तिभावे कुणी पूजिलेले फळासी किंवा मला अर्पिलेले, हे तर आपण वाचलेलं आहे. असो फूल पाणी की साधेची पान मला आवडे पार्थ तुझी पार्थे तूही जाण. याच्या अंतर्च्यात काय म्हणतात विनोबा, ते म्हणतात की करावेची यागा की खावेची अन्न करी वा तपासी की देशील दान. असो कर्म काहीही केलेसी पार्थ समर्पी मलाचीच ते तू समस्त. जे काही यज्ञ करशील खाशील दान करशील सगळं मला अर्पण कर. असे कर्म सारे मला अर्पिलेही असावेची जैसे बुरे वा भलेही. न बांधे तुला कर्म ते पार्थ काही तुझी वृत्ती संन्यस्त योगी सदाही. न बांधे तुला कर्म ते, कुठलं ते आलं जे आधी सांगितलेलं ते तुला नाही बांधणार, कारण की तुझी वृत्ती संन्यस्त आहे आणि तू योगी पण आहे सतत. यू आर ए सततम योगी. ओके, नंतर लेट मी स्टॉप शेअरिंग आणि विल गो बॅक टू ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये त्या श्लोकाबद्दल भगवान काय म्हणतात बघूया. हा, शुभाशुभ फल इरेवम, हा तर आपला झाला श्लोक रे. आणि त्याच्यानंतरचा कुठला होता तो पण झाला ना आपला समोहम. आता समोहम हा तर सुरू करणार आपण. ठीक आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. सर्व भूतांच्या ठिकाणी मी सम आहे, मला परका आणि आपला कोणी नाही. पण मला जे भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सारिखा. जेथ आपपरू ऐसा भागू नाही. सदा सरिसाच असायला पाहिजे. तरी तो सर्वभूती सदा सरिसा म्हणजे नेहमीच तसा राहतो. भक्त ज्याचं स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलो आहे. सर्वभूती सदा सरिसा म्हणजे सगळ्यांमध्ये सारखाच आहे, सारख्या प्रमाणात आहे. व जिथे आपला व परकाचा भेद नाही. आपला आणि परका याच्यामधला भेद जो आहे ना तोच तर भेद जन्म म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी तयार करतो, नाही का. पण त्याच्या आधीच जर आपल्याला कळलं आपण कोण आहोत, सो दॅट विल बी अ गुड थिंग, नाही का. कळायला पाहिजे. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी जे जीवे कर्मे करूनी माते हे भजले. अशा प्रकारे
सर्वत्र समान असणारा, जो मी त्या मला जाणून त्या ज्ञानाने जे कर्तृत्वाच्या अहंकाराचं ठिकाण नाहीच करतात आणि मनोभावाने कर्म करून तद्वारा माझं भजन करतात, ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे. ते देहात वागताना दिसतात, परंतु खरोखरच देह तादात्म्यात नसून माझ्या ठिकाणी चांगलेच रंगलेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे मी. सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे, आणि बीजकणू असे पटी जेवी. आपल्या विस्तारासह वडपणा ज्याने वडाच्या तांग्या बियांमध्ये असतो, आणि त्याचप्रमाणे ते लहानसं बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही नसतं. वडाच्या झाडाचं उदाहरण दिलंय बघा. तर तेव्हा काय होतं, तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची अंतरे, वाचूनी आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. तसं आमच्यात आणि भक्तात एकमेकांशी पाहता बाह्य नाम रूप आत्मक देहसृष्टीने देहदृष्टीने भेद आहे. आमच्यात आणि भक्तात एकमेकांशी पाहता बाह्य नामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. समजा आपण त्यांना देह समजलो तर भेद आहे, पण वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. पहा, समजा आपण बाहेरच्या व्यक्तीला, दुसऱ्या व्यक्तीला देह मानलं तर मग भेद आहे, परंतु अंतरंग आत्मदृष्टीने जर बघितलं तर आपला आत्मा आणि इतरांचा आत्मा हे दोन वेगळे आत्मे नाहीच आहेत. हे एकच आहे सगळं. एव्हरीथिंग इज वन, कम्प्लिटली वन, एकच आहे. ठीक आहे. आता जायांचे जैसे लेणे, अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयांचे. आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांच्या विषयी घालणाऱ्याच्या मनात उदासीनता असते. तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात. आपला हा देह जो आहे हा आपला नाही आहे, आपल्याला प्रकृतीने दिलेला आहे. प्रकृतीच्या कृपेमुळे आपल्याला तो मिळालेला आहे. आपण प्रकृतीकडनं उसना घेतलेला आहे असं समजा आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती असलं तर आपण त्याच्याप्रती उदासीन राहू. म्हणजे तो माझा आहे असं आपण म्हणणार नाही. आपल्याला तो मिळालेला आहे वापरण्यासाठी, परंतु तो माझा नाही, हे कळलं पाहिजे. परिमळू निघालिया पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. जर देहावर उदासीन आहे तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी देह ठेवला नाही, किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात. म्हणजे हा जो देह आहे ना, हा प्रकृतीच्या नियमांनुसार सुरू आहे. हा माझाही नाही आणि मी त्याला धरून पण नाही ठेवलंय. वायू आपल्या बरोबर फुलातील सर्व सुगंध घेऊन गेल्यावर मग केवळ देठाला जसं सुगंध शून्य फूल राहतं, त्याचप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवतं. त्याला देहाबद्दल कुठलीच आसक्ती नाही. देह कशाकरता ठेवलाय तर ह्याच्या आधीच्या जन्मामध्ये जे प्रारब्धामुळे मला भोग मिळणार होते ते भोग मला या देहामध्ये भोगता यावे म्हणून तो ठेवलाय. देहाविषयी अजिबात कुठल्याही प्रकारची आसक्ती नाहीये. येर अवष्टंभुजो आघवा, तो आरूढोनी मदभावा, मजची आतू पांडवा पैठा झाला. अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. एरवी त्यांचा सर्व देह अहंकार माझ्या स्वस्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. अशा प्रकारे आपल्या देहाबद्दलचा आपला अहंकार समजा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करू शकलो, मग काय होईल की आपण we will stay in that divinity for how long? Forever. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत 26, 27, 28, 29 असे 4 श्लोक बघितले. ह्याच्यानंतर
29व्या श्लोकाबद्दल आपल्याला कोणाला काही चिंतन करायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. 29व्या श्लोकाबद्दल काही आहे चिंतन करायचं कोणाला? एनीबडी हॅज क्वेश्चन्स ऑन दिस? नो क्वेश्चन्स. किती छान. 30वा श्लोक किती मोठा आहे बघू. 30वा श्लोक आपण पुढच्या वेळेस घेऊ, आत्ता नाही घेऊ. ठीक आहे. सो जर कोणाला काही प्रश्न नसला तर मग आपण आपलं आजचं चिंतन इथे थांबवू शकतो. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.